समाज व्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत. शिक्षणाला सेंट्रलाइज करून पूर्णपणे कमर्शियलाइज केलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. 42च्या घटनेच्या अगोदर आपण जर पाहिलं तर सर्वसमानपणे 40-42% हा जो गरीब विद्यार्थी आहे, मग तो सवर्णामधला सुद्धा गरीब विद्यार्थी असेल, त्याला स्टेट एज्युकेशन असल्यामुळे त्याला ऍडमिशन मिळायचं अशी असणारी परिस्थिती आहे. पण हे सेंट्रलाइज एक्झामिनेशन झाल्यानंतर हा जो निग्लेक्टेड क्लास आहे, वंचित वर्ग जो आहे, मग तो एससी मधला असेल, ट्रायबल मधला असेल, ओबीसी मधला असेल, बीजेएनटी मधला असेल किंवा सवर्णामधला गरीब विद्यार्थी असेल, या सगळ्यांचं पर्सेंटेज हे 15% कमी आला अशी परिस्थिती आहे. तेव्हा सेंट्रलाइज एक्झामिनेशन या समाज व्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत. ज्यावेळेस इथं असताना एसएससी बोर्डच्या परीक्षा जाऊन एक वेगळी परीक्षा घेण्याचं धोरण आखलं होतं, त्याही वेळेस आम्ही असताना सांगितलं होतं आणि आंदोलन केलं होतं की हे योग्य नाही. बोर्डाची तपासण्याची पद्धत ही वेगळी आहे आणि तुम्ही असताना जे सेंट्रलाइज, म्हणजे त्यावेळेस राज्यापुरतं सेंट्रलाइज करण्यात होतं, ते जे तुम्ही असताना करताय हे दोन डिफरंट आहेत. आणि म्हणून जो नीट मध्ये पहिला आलेला विद्यार्थी आपल्याला दिसतोय किंवा राज्याच्या सेंट्रलाइज एक्झामिनेशन मध्ये पहिला आलेला असताना दिसतोय, तोच एसएससी बोर्डामध्ये आपल्याला असताना 1000च्या खाली होता अशी असणारी परिस्थिती आहे. किंवा जो बोर्डामध्ये पहिला आला होता, पहिले 10 आले होते, 100 आले होते, त्याच्यापैकी 2 किंवा 3% 2 किंवा 3च हे त्या सेंट्रलाइज एक्झामिनेशन महाराष्ट्राच्या दिसत होते अशी असणारी परिस्थिती आहे.